पिंपळखुटा ग्रामस्थ आक्रमक, ग्रामसेवक बदलीला तीव्र विरोध, ठिय्या आंदोलनाचा इशारा, गटविकास अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष। धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष ग्रामसेवक कुमारी पल्लवी रंगारी यांची बदली करू नये या मागणीसाठी पिंपळखुटा गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत एकमताने ठराव मंजूर करून कुमारी पल्लवी रंगारी यांनाच पिंपळखुटा ग्रामपंचायतीत कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली होती। हा ठराव दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी पंचायत समिती कार्यालयात अधिकृतरित्या सादर करण्यात आला। विकास कामांना गती, ग्रामस्थ समाधानी। कुमारी पल्लवी रंगारी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक वर्षांपासून रखडलेली विकास कामे मार्गी लावली। विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवत दाखले, नोंदी, कर वसुली, स्वच्छता व प्रशासकीय कामे वेळेत, पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण केली। त्यांच्या कार्यशैलीमुळे ग्रामस्थांना कोणताही त्रास न होता कामे होत असून गावाचा सर्वांगीण विकास वेगाने सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। प्रशासक म्हणूनही नियुक्तीची मागणी सध्या ग्रामपंचायतीत प्रशासक काळ सुरू असताना कुमारी पल्लवी रंगारी यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून येत आहे। ग्रामसेवक व ग्रामस्थ यांच्या समन्वयातून पिंपळखुटा ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले। मागणी न मानल्यास आंदोलन अटळ, ग्रामस्थांच्या भावना, ग्रामसभेचा ठराव आणि गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्यास पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद अमरावती तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। सध्या या प्रकरणात गटविकास अधिकारी कोणता निर्णय घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून प्रशासन ग्रामस्थांच्या बाजूने उभे राहते की नाही हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे। पंतप्रधान फसल विमा योजना हा 2023-24चा काही लोकांना लागू झाला आणि काही लोकांच्या खात्यात पैसे सुद्धा जमा झाले, पण बरेचसे असे शेतकरी आहे का त्यांना आतापर्यंत पीक विम्याच्या संदर्भात 1 रुपयाही त्यांच्या खात्यात जमा नाही झाला। या सगळ्या गोष्टीची विचारणा करण्यासाठी आज आम्ही सगळे शेतकरी इथे तालुका कृषी ऑफिसला भेट द्यायसाठी आलो होतो। त्यांनी आम्हाला एक सांगितलं की या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन 1 मार्चपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा कसा जमा करता येईल याबद्दल आम्ही परिपूर्ण प्रयत्न करू व सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात आम्ही पीक विम्याचे पैसे टाकू। आम्ही त्यांना हे पण सांगितलं जर 1 मार्चपर्यंत आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जर पीक विमा जमा झाला नाही तर यापुढील जे काही राहील ते आम्ही सगळे शेतकरी मिळून त्यांच्या ऑफिसमध्ये ठिय्या आंदोलन करू, आम्हाला जर पीक विमा मिळाला नाही तर।